आणि या ठिकाणी गंगेच्या काठावर शौनकादी 88 ऋषीमुनी एक कथा झाली की एक कथा श्रवण करत आहेत. यांच्यामध्ये अचानकपणे श्री सूतजी महाराज येतात. कोण येतात? सूतजी महाराज. सर्वांनी त्यांना नमस्कार केला. या अज्ञान ध्वांत विध्वंसो कोटी सूर्य समप्रभो सुतायाख्यायी कथासारम् मम कर्णरसायनम्. सुतायाख्यायी कथासारम् मम कर्णरसायनम्. हे सुतजी महाराज, तुम्ही हजारो सूर्यांच्या प्रमाणे आहात. तुमचं एवढं तेज आहे, ज्ञानरूपी तेज आहे. त्या ज्ञानरूपी तेजाने तुम्ही आमच्या जीवनात असणारा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. एक ध्यानात द्या, सूतजी महाराज हे वयाने लहान आहेत आणि शौनकादी 88,000 ऋषी ही वयाने, तपाने, ज्ञानाने निश्चित मोठे आहे. ज्ञानवृद्धा, तपोवृद्धा, काहीच तर वय लाख वर्षाचं सांगितलेलं आहे. तरी पण ही सर्व मंडळी उठून उभे राहून त्यांचं स्वागत करतात. मी का बोलतो? वैष्णव संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदाय हा लहान, हा मोठा, हा भेदभाव करत नाही. सूतजी महाराज वयाने लहान आहे, परंतु निश्चित ज्ञानाने कितीतरी मोठे आहे. म्हणून साधू संतांनी चिंतन केलेलं आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडी जोन ही कमी पाव. 88,000 ऋषी आहेत आणि हे सर्वजण सूतजी महाराजांना नमस्कार करतात, त्यांची वंदना करतात. आणि एक ध्यानात घ्या, जे ज्ञानी लोक आहेत हे निश्चित पूजनीय आहेत बर का. असं सूत्र मांडलेलं आहे, स्वदेशी पूज्यते राजा, स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाची सर्व ठिकाणी पूजा होते. कथेसाठी नंतर भूमी सांगितली की भूमी नैमिषारण्य सांगितलेले आहे की सूतजी महाराजांना 88,000 ऋषीमुनी विनंती करतात, हे सूतजी महाराज, आमच्या जीवनामध्ये कोणती कथा श्रवण केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होईल हे तुम्ही आम्हाला सांगा बरं का. सुत आख्या ही कथा सारम मम कर्णम रसायनम, आमच्या कानांची तृप्ती व्हावी अशी रसभरीत तुम्ही कथा सांगा बरं का. ती साधन सांगा की ज्या साधनाने भगवंताची प्राप्ती होईल. श्रेयसाम यत् भवेत् श्रेयः पावनानां पावनम कृष्ण प्राप्तिकरं शाश्वतं साधनं तद्बदादुना. भगवंताच्या अर्थात कृष्णाची प्राप्ती कशाने होईल हे आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, तुम्ही जो एक प्रश्न मला विचारलेला आहे, माझं मन अत्यंत आनंदमय झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे.
हे शौनकादी ऋषी हो, हे घोर कलियुग आहे. कोणतं युग आहे? कलियुग. आणि या कलियुगामध्ये काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवी. या कलियुगामध्ये हा काळरूपी साप तोंड आ करून बसलेला आहे आणि त्यामध्ये आपण सर्व जाणार आहोत. कधी जाणार आहोत सांगता येत नाही. जसं क्षणभंगूर नाही भरवसा, पारी सावध काही न चले मग गळा पडील फासा. पुढे हुशार थोर आहे कोळसा गाव. सांगता येत नाही. म्हणून काय करा या कलियुगामध्ये? श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरीनो भाषितम. श्रीमद भागवत शास्त्र या कलियुगामध्ये किरेन भाषितम, बर का, अलौकिक असणार हे शास्त्र आहे. जीवन कधी जाईल हे सांगता येत नाही. म्हणून जर भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर या कलियुगामध्ये भगवंताची भागवत कथा अर्थात भागवत तुम्ही आम्ही श्रवण करा. या जीवनाचं काय म्हणा, ग्रास गिळता सत्ता हाती नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. काय सांगता येईल? आज आहे उद्या. कबीरदास महाराज, सूरदासजी महाराज बोलतात, क्या भरोसा है इस जिंदगी का. Thank you.
महर्षी ऋषींना सांगतात, हे शौनकादी ऋषी हो, या कलियुगामध्ये या जीवनाचं काय खरं आहे? तेव्हा या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकच साधन आहे, श्रीमद भागवतम शास्त्रम तनु तीरेन भाषितम. आणि श्रीमद भागवत शास्त्राचं महत्व सुतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितलं. हो, सुतजी महाराज म्हणतात, हे शौनकादी ऋषी हो, ज्या शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला गंगेच्या काठावर 7 दिवस कथा सांगितली, हो, तेव्हा स्वर्गाधिक देवता प्रगट झाल्या आणि शुकाचार्यांना म्हणतात, हे शुकाचार्य महाराज, तुम्ही राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगत आहात, कशासाठी? त्याला अमरत्व प्राप्त व्हावं म्हणून. तेव्हा एक काम करा, त्याला अमरत्व पाहिजे ना, तर आम्ही स्वर्गात असणारा अमृत सोबत घेऊन आलेलो आहोत. ते अमृत तुम्ही त्याला पाजा द्या आणि त्या अमृताच्या बदल्यामध्ये ही कथा अमृत आम्हाला तुम्ही सांगा. कोण म्हणतात? स्वर्गाधिक देव. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, हे देवतांनो, निश्चित मी तुम्हाला भागवत कथा रूपी अमृत सांगितलं असतं, दिलं असतं, किंतु आपण माझ्या भागवत कथा अमृताची तुलना स्वर्गातील अमृताबरोबर केली. तुमचं अमृत आणि माझं कथा अमृत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जसं एखादा काचेचा तुकडा, हो, आणि हिरा, जमीन आसमानचा फरक आहे. कोहिनूर हिरा आणि सर्वसाधारण काच कितीतरी अंतर आहे. तुमचं स्वर्गातलं अमृत हे सर्वसाधारण काचाप्रमाणे आहे आणि माझं अमृत, भागवत कथा रूपी अमृत, ही कोहिनूर हिऱ्याप्रमाणे आहे. तुमचं अमृत कसं आहे? तेदं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षिणे पुण्यमृत्यो लोकं विशन्ति. एवं धर्ममनुप्रपन्ना गदागतं कामकामांगती. भगवान किती बरी सांगतात, अर्जुना, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. असं तुमचं अमृत आहे. जरी स्वर्गाची प्राप्ती झाली आणि पुण्य संचय संपला, तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती, परत या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. असं तुमचं अमृत. परंतु माझं कथारूपी अमृत एकदा जर प्राशन केलं तर परत या मृत्यू लोकावर येण्याची आवश्यकता जन्म नाही. आणि तुका म्हणे माझी भाग, असं श्रीमद भागवत कथा रूपी अमृत आहे. एक ध्यानात घ्या, भागवतासारखा ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही. 2 ग्रंथांचं विशेष चिंतन केलेलं आहे. ग्रंथ कितीतरी आहे, पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती, ऐसे नाही मती अर्थ कळी. मी तर म्हणेल तुमचं आयुष्य निघून जाईल. नुसते ग्रंथाचे नाव वाचायचे रोज. रोज तुम्ही नाव वाचत राहा, ग्रंथ वाचू नका. आयुष्य पुरणार नाही एवढे ग्रंथ आहेत. 4 वेद, 6 शास्त्र, 18 उपनिषद, आपलं 10 उपनिषद, 18 पुराण आहेत,
18 उपपुराण आहेत, 18 उपपुराण आहेत, सूत्र आहेत, गीता भाष्य आहे, रामायण आहे, महाभारत आहे. ही आस्तिकांची यादी आहे. इकडं नास्तिकांचं जर पाहिलं तर कितीतरी लांब यादी होईल. या सबंध ग्रंथामध्ये 2 ग्रंथ विशेष आहेत बर का. एक गीता आणि दुसरं भागवत. तुम्ही म्हणाल का? याचं कारण आहे, हे दादा, हे जे आहे ना रिटर्न, मी पहिल्यांदाच सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगणं नको. आपलं गायन झालं की तिथं पूर्ववत करत जा. 2 ग्रंथ आहेत, एक गीता आणि दुसरं भागवत. या 2च ग्रंथांना श्रीमद हा शब्द लागलेला आहे. जगातल्या कोणत्याच ग्रंथाला श्रीमद हा शब्द आरंभी लागलेला नाही. कोणताही ग्रंथ तुम्ही काढा आणि मला सांगा, रामायण नावाचा ग्रंथ आहे, काय म्हणता तुम्ही त्याला? श्रीमद रामायण म्हणता. महाभारत नावाचा ग्रंथ आहे, त्याला तुम्ही श्रीमद महाभारत म्हणता. वेद आहे, वेदाला तुम्ही श्रीमद वेद म्हणता? नाही. या 2च ग्रंथांना तुम्ही आम्ही श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत म्हणतो. कारण हे 2 ग्रंथ अलौकिक आहेत, अलौकिक. श्रीमद या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. श्रीनाम ऐश्वर्य बर का. आणि या ग्रंथाचा ऐश्वर्य महाराज भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. हे श्रीमद भागवत ग्रंथाचं ऐश्वर्य आहे. श्रीमद भगवत गीतेचंही ऐश्वर्य भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. गीता, हो, जी गीता माझ्या भगवंतांनी कुरुक्षेत्रावर सांगितली. 18 अध्यायाची गीता आहे. किती अध्याय? 18 अध्याय, 700 श्लोक आहेत. गीता आपल्या मुलांना गीता शिकवत जा. कोण आहे गीता? गीता तुमची आमची मुलगी आहे, बहीण आहे. होय, ज्याला तुम्ही आम्ही गीता 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 म्हणतो, नाथबाबा बोलले, ती गीता तुमची कोण आहे? माझं बोलणं कळतंय? कोण आहे गीता? आदरणीय वैकुंठवासी आमचे विठ्ठल बाबा खुले, ते आम्हाला सांगायचे. ते म्हणायचे, बुवा गीता कोण आहे? गीता से हमारा नाता क्या है? गीता से हमारा नाता क्या है? गीता तो हमारी माता है. गीता तुमची आमची आई आहे. आई, आईच का म्हटलं? बहीण का नाही? आत्या का नाही? भाऊजाई का नाही? त्याचं कारण आहे, आईला सर्व लेकरं समान असतात. खोड्या करणारही तेवढंच आहे, अभ्यास करणारही, सुंदर दिसणारही तेवढंच आहे. हा, आणि सुंदर नाही, नकटा आहे, भेद्र आहे, ते पण आईला सर्व लेकरं सारखी असतात. म्हणून आई म्हटलेलं आहे, आई. आणि सर्वांचे लाड, लहान थोरांचे लाड पुरवण्याचं काम आई करते आपल्या मुलांचे. म्हणून गीतेला आई म्हटलेलं आहे. गीतेकडे कोणीही जा, अज्ञानी जा, ज्ञानी जा, म्हणजे लहान जा, मोठा जा, कोणही जा, गीता रूपी माऊली त्याला सज्ञान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या ज्ञानोबांनी गीतेच्या संदर्भामध्ये बरंच काही बोललेलं आहे. माऊलींच्या ओव्या गीतेच्या संदर्भामध्ये माऊली बोलतात. गीता रूपी आई, आणि त्या आईकडे जर एखादं लेकरू गेलं
तर ती आई काय करत नाही. विस्तार मोठा आहे परंतु वेळेचं बंधन आहे. ना तरी बालक बोबडा बोली, कावे वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिगे देवी आई. छोटस बाळ आहे आणि भागवत कथा श्रवण करण्यासाठी घरी निघालेला आहे. कुठं? मंदिराकडे. आई पण निघाली, परंतु आईचं चालणं वेगळं आणि त्या लेकराचं चालणं वेगळं. ना तरी बालक बोबडा बोली, हो त्याला बोलता येत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही, इतल इतल. हो आई पण तशीच म्हणते, बेटा विठ्ठल विठ्ठल. बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली. तो वाकडं तिकडं चालतो, आई पण तशीच त्याच्याप्रमाणे चालते. आईला सरळ चालता येत नाही का? चालता येत, परंतु मुलासाठी वाकुडा विचुका पाऊली, ते चोद करोनी माऊली त्याच्या बरोबर आई रममान होते. अशी ती आई आहे. अजून एक ओवी माझ्या ज्ञानोबाईंनी विशेष टाकली. ओव्या भरपूर आहेत बरं का. भामचंद्र डोंगरावर काही साधना सांगायच्या नसतात. 3 वर्ष सतत ज्ञानेश्वरीची पारायण प्रातस्मरणीय, वैकुंठवासी हरिभक्ती पारायण. सद्गुरु बंकट स्वामी महाराज, ज्या बंकट स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे राष्ट्रसंत भगवान बाबांना श्री क्षेत्र आळंदीला सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण मध्ये संस्थेमध्ये घेऊन आले. संस्थेचा नियमच असा आहे, ज्ञानेश्वरीची 108 पारायण बरं का. जुन्या काळात भागवत, ज्ञानेश्वरी आणि गाथा यांची 108 पारायण झाल्याशिवाय कीर्तन करायचं नाही असा नियम होता. आता अलीकडं अवघड आहे. काळाय तस्मै नमः. मी तर म्हणेल पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा जाण फळ त्याची. अगोदर अध्ययन महत्वाचं आहे. अध्ययन करून अभ्यास करून लोकांना ते चिंतन सांगणं, उपदेश करणं वेगळं आणि पोपटपंची ज्ञान कंबर बांधून जगाला सांगणं वेगळं. आलं का लक्षामध्ये? पोपटपंची नाही, ते टिकत नाही. तुम्हाला जर चिरकाल टिकायचा असेल आणि आनंद उपभोगायचा असेल तर तुमचं अध्ययन, तुमची तयारी तेवढी पाहिजे. ऑन दी स्पॉटला कोणताही विषय तुम्हाला मांडता आला पाहिजे. बंकट स्वामी महाराज यांनी बोराडेश्वर, भामचंद्रा, भंडारा या डोंगरावर ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवताची कितीतरी पारायण केली. मी का बोलावं? सतत 3 वर्ष ज्ञानेश्वरीची पारायण. ती ज्ञानेश्वरी आमच्या समोर उभी राहते. बुवा मला सोडून निघाले काय? ज्ञानेश्वरी आमची आई आहे. मी म्हणत असतो ज्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी नाही, ज्या कीर्तनामध्ये तुकोबरायांचा अभंग नाम गाथा नाही, आणि ज्या कीर्तनामध्ये भागवत गीतेचा श्लोक नाही, ते कीर्तन कसं आहे? वांज आहे, वांज. आलं का लक्षात? श्लोक वामनाचा आर्या मोरू पंतांची. श्लोक
वामनाचा, वामन नावाचा पंडित, माहित आहे वामन, मोरपंतांची आर्या, ओवी ज्ञानेशाची, ओवी म्हटलं की माऊली आणि अभंग म्हटलं की जगद्गुरु तुकोबा आहे. प्रसिद्ध अभंगवाणी तुकयाची, संप्रदायामध्ये अभंग गाता म्हणजे तुकोबा आहे. अलौकिक महात्मा आहे महाराज. कारण त्या गाथ्याची परीक्षा झालेली, परीक्षा एक ध्यानात घ्या. माझ्या ज्ञानेश्वरीची परीक्षा झालेली आहे, भागवताची परीक्षा झालेली आहे. ज्या एकादश स्कंदावर शांतीप्रभू नाथ बाबांनी भागवताची रचना केली, एकादश स्कंद, मी बोलल 12 स्कंद आहेत भागवताचे. किती कंद आहेत? 12 स्कंद, 30 ते 35 अध्याय आणि 18,000 श्लोकाचा हा विस्ताराचा असणारा ग्रंथ आहे. नाथांनी एकादश स्कंदावर टीका केली. श्री क्षेत्र काशी या ठिकाणी काही लोकांनी तो ग्रंथ गंगेमध्ये बुडवला. नाथांचा भागवत रूपी ग्रंथ गंगा माता प्रगट झाली. तुम्ही जे नाथांच्या फोटो मध्ये दर्शन पाहताना गंगा माता प्रगट झाली आणि ते एकनाथी भागवत नाथांना परत केलं. तो कथाभाग विस्तार नाही, मला तिकडे जायचं नाही. मी का बोलावं? जगद्गुरु तुकोबरायांची गाथा जरी दगडासहित वह्या तारीला जैसाला ह्या परीक्षा झालेली परीक्षा. तसं ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जे गीतारूपी तत्वज्ञान माझ्या भगवंतानी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलं, गीतारूपी तत्वज्ञान धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समविता युयोत्सव, तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया अर्जुना संकट पडता जोड भारी. 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 अर्जुना संकट गीता सांगहारी कुरुक्षेत्री. गीता सांगे गीता भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. गीता मी का बोला? तो ग्रंथ अलौकिक आहे, त्यामध्ये श्रीमद भगवद्गीता कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार अटळ आहे. अर्जुनानं सांगितलं, भगवान सैन्य योर भयोर मध्ये तम स्थापयने च्युतो यावदेता निरीक्षे हम योद्धू कामान वस्थिता. माझा रथ 2 सैन्याच्या मध्यभागीवर उभा करा, जेणेकरून मी पाहेल मला कोणासोबत युद्ध करायचं.
भगवंताने विचार न करता विलंब न करता रथ उभा केला आणि अर्जुनाने पाहिलं समोर पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, सगळे सोयरे हे सर्व पाहिले आपश्रेष्ठ आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. अर्जुनाने ते दृश्य पाहिलं, हातातला गांडीव नावाचा धनुष्य टाकून देऊन अर्जुन रथाच्या खाली उडी मारलेली. भगवान हसले. अर्जुना, अरे काय करतो, मी युद्ध करणार नाही, शोभत तुला? मी तुला म्हटलं होतं का चल युद्धाला? अरे तू स्वतः बोलला युद्ध कामार अवस्थिता आणि आता परत निघाला मराठवाड्यामध्ये. एक कौरव पांडवांचं जे जंगल आहे ना समोर, ते तुला जाऊ देतील नाही. तू कोण आहेस आठव? तू क्षत्रिय आहे, क्षत्रिय. क्षत्रियारणी पळून जाणे, क्षत्रिय रणांना तू कधी पळून जात नसता. हो, अलीकडं भारतीय सीमेवर असणारे तुमचे आमचे जवान एक क्षत्रिय महाराज, हे ध्यानात घ्या. देशासाठी प्राणाची बाजी लावणारे तुमचे आमचे तरुण मुलं सीमेवर आहेत. ते सीमेवर आहेत म्हणून तुम्ही आम्ही आज गोळाईमध्ये निवांत आहे. डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेचं रक्षण करण्यासाठी सदैव तैनात असणारे जवान आहेत. जवान त्यांना क्षत्रिय म्हटलेलं आहे. देशप्रेम, राष्ट्रभक्ती काय आहे जवानाकडून शिका तुम्ही. ते अलीकडे सोडा, आपल्या देशातलं सर्वात अवघड ठिकाण हे सियाचीन आहे. कोणतं आहे? सियाचीन. तिथं 12ही महिने बर्फच असतो, बर्फाशिवाय दुसरं काहीच नाही. अशा सियाचीन म्हणजे चीनला लागून आपले बॉर्डर आहे. त्या बॉर्डरवर सीमेची रक्षा करणारा तुमचा आमचा हा जवान आहे. जवान हा क्षत्रिय आहे. आणि तिथून जर परत निघाला तर भगवान म्हटले अर्जुना ध्यानात घे, क्षत्रिय रणी पळून जाणे ते शोभत नाही. अरे तू कोण आहेस? तू शूरवृत्तीचा ठाऊ. अध्याय पहिला भगवान विश्वमौली ज्ञानोबाला वर्णन करतात. तू शूरवृत्तीचा ठाऊ. अरे तू सामान्य नाही. तुझी जी अंतःकरणाची वृत्ती आहे ना ती शूर आहे. शूर. तू सामान्य आहेस का? तुहा संग्रामो हरू जिंकिला. तू युद्धामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराला देखील पराजित केलं. भगवान शंकर निवांत कवचाचा ठाऊ फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. असा तो अर्जुन. आणि आज म्हणतो मी युद्ध करणार नाही. वेडाय काय? मूर्ख आहे. हा मोह, हा स्नेह चांगला नाही अर्जुना. एक ध्यानात क्षत्रिय रणी पळवली जाणे. आणि तू जर गेलास तर काय होईल? मोह धरलिया ऐसे होईल जे असती ही प्रतिष्ठा जाईल. तुझी जी प्रतिष्ठा आहे जगामध्ये, तुझं जी कीर्ती आहे, जे नाव लौकिक आहे, लोक म्हणतील काय मग कधी प्रतिष्ठा जपली पाहिजे. ध्यानात घ्या. हो, इहलोक अंतरेल परलोकी काय
खो गए. हो. जसं म्हणतात धोबी का कुंता न घाट का न घर का, इहलोकही जाईल आणि परलोकही जाईल. युद्ध कर, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य आहे, हरलास तर वर स्वर्गामध्ये जाशील. आणि असाच जर निघून गेलास तर तुझ्या हातामध्ये काहीच येणार. आपत्ती येईल, आपत्ती. हे जेव्हा भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, तेव्हा अर्जुन म्हटला देवा शिष्यस्तेहम शादिमाम त्वं प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे. आणि मग भगवान हसले. आता लाईनवर आला, बरोबर आलास गोळाईमध्ये. रस्ता एकाच आहे, इकडे तिकडे भटकू नको. दादांनी सांगितलं बस तुम्ही पहिल्या गेट मधून प्रवेश करा. एकदा लागले ना वर, इकडे तिकडे हालचाल करायचं, सरळ गोळाईमध्ये. भगवान म्हणते हा जमला. आणि मग माझ्या भगवंताने अर्जुनाला दिव्य उपदेश केला, 700 श्लोकाची गीता. बरं का, अशी अलौकिक गीता आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ते यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र धीर विजयो भूति ध्रुवा निधिर मतिर्मम. अशी अलौकिक गीता, अलौकिक ग्रंथ आहे. हीच गीता माझ्या स्वामी विवेकानंदांनी कमरेला बांधून शिकागो धर्म परिषद गाजवली. स्वामी विवेकानंद या भारतवर्षामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. हो, ज्यांनी धर्माचं काम केलं, कार्य केलं, धर्म जागृती केली, ती स्वामी विवेकानंद. शिकागो धर्म परिषदेमध्ये श्रीमद भगवद्गीता घेऊन गेले. आणि एक जणांनी येऊन सांगितलं, स्वामीजी तुम्ही आणलेला ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली आहे आणि त्या ग्रंथावर कोणी मोठमोठाले ग्रंथ रचलेले आहेत. स्वामीजी हसले आणि बोलले, अगदी बरोबर आहे. माझा ग्रंथच या सबंध ग्रंथाचा आधार आहे. हो. आणि जेव्हा त्यांनी भाषण दिलं, जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट पडला. हो. ती शिकागो धर्म परिषद स्वामीजींना डोक्यावर घेऊन नाचायला लागली मला. आणि एका माऊलीने विनंती केली की मला तुमच्या सारखा पुत्र व्हावा ही माझी इच्छा आहे. अर्थात मला तुमच्या सोबत विवाह करायचा आहे. तेव्हा स्वामीजी बोलले, माते तुमची इच्छा आहे माझ्यासारखा पुत्र व्हावा, त्याच्यासाठी विवाह कशाला? बरं, विवाह होऊन जर माझ्यासारखा पुत्र होईलच असं काही सांगता येईल का? नाही. तेव्हा तुम्ही मलाच पुत्र माना ना. ती भगिनी निवेदिता पुढे स्वामींच्या सानिध्यामध्ये ज्यांनी आयुष्य घालवलं, मी काय बोलावं? गीता, श्रीमद भगवद्गीता अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये काय नाही, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आणि दुसरा आहे श्रीमद भागवत, श्रीनाम ऐश्वर्य. हे ऐश्वर्य म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्यो ही साही गुणवर्यो वसती जीतो. असा अलौकिक ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. बर का, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवत हो, जगद्गुरु तुकोबा थोडस बोलतात, गीता भागवत करीते सभोन, गीता भागवत करीते सभोन.
अखंड चित्ताना विठोबाचे अखंड अखंड चित्ताना विठोबाचे अखंड चित्ताना गीता भागवत करीते श्रवण सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात. अशी श्रीमद भागवत कथा मी आज तुम्हाला सांगतो. तुम्ही ती श्रवण करा. जी श्रवण केल्याने तुमच्या कानांना तृप्ती होईल आणि पाप नाहीस होईल, जगाला आनंद होईल अशी कथा. आणि त्या कथेचा श्रवण विधी सांगितला. कथा श्रवण विधी, कथा श्रवण कसं करावं, विस्तार बराचसा आहे. थोडक्यातच सांगतो. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, सर्व अंगाचे कान करून ही कथा श्रवण करावी. सर्व अंगाचे श्रोत्यांनी वेळेवर यावं. वेळेवर एकही क्षण, एकही कथा अगदी श्रवण, मनन, निधी ध्यासन, तत्व पदार्थ शोधन या न्यायाने झालं पाहिजे. शब्द अपरिचित आहे, माझ्या लक्षात आहे म्हणून साध्या भाषेत बोलतो. सर्व अंगाने अगदी मन लावून पदाचं चिंतन, एका शब्दाचं चिंतन आपण केलं पाहिजे. या ठिकाणी सूतजी महाराज शौनकादी ऋषींना म्हणतात, हा कथा श्रवण विधी आहे बरं का. महर्षी नारद मुनी यांना ब्रह्मदेवाकडून चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाने केला. परंतु सप्ताह कथा ज्याला श्रवण विधी म्हणतात, तो श्रवण विधी महर्षी नारदांनी सनत कुमार यांच्याकडून केला बरं का. 7 दिवसाचा जो विधी आहे, एक वेळेस महर्षी नारद भ्रमण करत करत या भूतलावर येतात. अर्थात बद्री केदारनाथ या ठिकाणी, ज्याला विशाल क्षेत्र म्हटलेलं आहे बरं का, ज्याला तुम्ही आम्ही बद्रीनाथ धाम म्हणतो. आणि अशा ठिकाणी धावपळ करत आल्याच्या नंतर आता ती नारदांची धावपळ आहे महाराज. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण
आपण धावपळ करत हो. तेव्हा नारदजी बोलू लागले, महाराज मी संवत्सर पृथ्वीवर तीर्थक्षेत्र केली आणि आता श्री क्षेत्र वृंदावनामध्ये जेव्हा मी येऊन पोहोचलो तेव्हा मी माझ्या डोळ्याने पाहिलं की भक्ती माता अत्यंत दुःखी आहे. कारण काय, तर त्या भक्तीचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झालेले आहेत. भक्ती मातेला मी विचारलं, माते ते झालं का? तेव्हा भक्ती माता डोळ्यात आसरू आणून मला सांगू लागली, नारदजी तुम्ही साधू आहात, काहीतरी करा. मी तरुण आहे परंतु ही माझी मुलं, कोण्या आईला वाटतंय आपली मुलं वृद्ध व्हावी, आसरू आहे. नारदांनी भक्तीच्या म्हणण्यावरून अनेक प्रयत्न केले, गीता पाठ केला, उपनिषद सांगितली, परंतु तेवढ्या पुरतं ज्ञान आणि वैराग्य तरुण व्हायचं आणि पुन्हा वृद्ध अवस्था व्हायची. तेव्हा मला चिंता वाटली, काय करावं. भक्तीचं दुःख कष्ट नाहीच झालं पाहिजे, ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य मिळालं पाहिजे. असं कोणतं साधन करावं या चिंतेने मी तुमच्याकडे आलेलो आहे. तेव्हा सनत कुमारजी नारदांना म्हणतात, एकच साधन आहे, ते साधन म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र करो किरेन भाषितम. हो, भागवत कथा करायची कशी, तुम्ही पण फक्कड आम्ही पण फक्कड. कथा करण्यासाठी द्रव्य लागतं, कथा करण्यासाठी सभा मंडप लागतात, कथेसाठी श्रोते लागतात, बऱ्याचशा काही गोष्टी लागतात. तुम्ही बद्रीनाथला भक्ती माता वृंदावनामध्ये, तेव्हा सनत कुमारजी म्हणतात, असं करू आपण बद्रीनाथ वरनं खाली हरिद्वारला येऊ आणि भक्ती मातेला थोडीशी विनंती करू की तुम्ही वृंदावरनं हरिद्वारला या आणि हरिद्वारला गंगेच्या काठावर शुकताल या ठिकाणी सनत कुमारांनी व्यास गादीला होता. आज प्रत्यक्ष सनंदन सनत कुमारजी महाराज व्यास गादीवर विराजमान आहे. एक आसन भक्तीसाठी टाकलेलं आहे, दुसरं आसन ज्ञानासाठी आणि तिसरं आसन वैराग्यासाठी. आणि त्या कथेचे यजमान आहेत स्वतः महर्षी नारद. एक ध्यानात घ्या, अलीकडे बऱ्याच गावामध्ये कथेला यजमान कोणी ठेवत नाही. यजमानाशिवाय कथा होऊ शकत नाही, हे वक्त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. वक्ता अलीकडे महाराजांना बऱ्याचशा वाटते आपल्याला काय करायचंय, यजमान नसेल तर तो यज्ञ अपूर्ण आहे. हा भागवत ज्ञान यज्ञ आहे. म्हणून मी धन्यवाद देईल की तुम्ही न सांगता यजमान तयार ठेवलेले. हो, आणि यजमानाचं काम आहे महाराज येण्याच्या अगोदर सर्व व्यवस्था करून ठेवणे. ही जबाबदारी तुमचे काका काकी बर का. आज यजमान नारद आहे, एवढा सन्मान आहे. कथा चालू झाली. महाराज स्वतः सनत कुमार श्रीमद भागवत कथा सांगत आहे. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण जनवासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरी
ग